कापूस याचा जाय, आईसोबत खुरपायला जाय, असं तसं करून 4,000 साचवले आणि 4,000चा फोन घेतला तसं एक नाही. हा बरोबर. मग आतापर्यंत त्याने मेहनतच केली, मग तिथंच मेहनत करायला काय होते. आम्ही ते काम करतो, आपली परिस्थिती ना दाखवत पण लोकांना हसवतो. आम्हाला पण भारी वाटतं. जर रक्त कमी झालं ना तर जेवण जात नाही, असं इकडं तिकडं फिरू वाटत नाही, एका जागेवर बसू वाटतंय, झोपू वाटतंय. हा भेटतात ना, पण आता आमचं YouTube चॅनल वरती भेटत होते आम्हाला पैसे. काय नाही, माझ्या भावाला फक्त सपोर्ट करा, वोटिंग करा आणि त्याला या जालन्यामध्ये ट्रॉफी घेऊनच यायची. खूप भारी वाटतंय आणि मला खात्री आहे की माझा भाऊ जिंकून येणार म्हणजे येणारच, कारण ते सांगतानाच गेलाय मी ट्रॉफी घेऊनच येईल म्हणून आपल्या जालन्यामध्ये. आता तुम्ही दोघ जण सोबत व्हिडिओ बनवत होता, काय अनुभव येत होता, कशा पद्धतीने शिकलात बरं तुम्ही हे सगळं? सहज आपलं माझ्या भावाची जिद्दच होती व्हिडिओ बनवायची. मी कॅमेरा धरत होतो असा फोन, तर मी बोललो भाया चला आपण आईसोबत वावरात जाऊ, म्हणजे त्याचं मन लागत नव्हतं ना घरी. म्हटलं चला आज आपण वावरात जाऊ. गायनंतर त्याने ज्वारी घेतलेली होती काढायला. तर मग सहजच म्हणलं भाया चला आपण एक ज्वारीचा व्हिडिओ बनवू. त्याने मग व्हिडिओ बनवला आणि तो पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला. मग म्हणलं भाया झालं आपलं सेट आता आमचं. आम्ही सकाळी 11 वाजता वावरात पोहोचलो होतो, कामाला लागलो होतो. 2 वाजता व्हिडिओ पोस्ट केला. तो व्हिडिओ व्हायरल झाला कीच 1 तासाने नंतर पाहतोय तर त्याच्यावरती 6,000 फॉलोअर झाले, मिलियनच्या पुढं व्ह्यूज गेले त्याचे. आणि म्हणलं भाया चला आपण आता घरी गेलो ना 10,000चा केकच कापून टाकू. घरी येऊन पाहतो तर डायरेक्ट 1 लाखापर्यंत फॉलोअर. म्हणलं बापरे बाप. मग दुसऱ्या दिवशी आम्ही 1 लाखचा केक कापला. अच्छा, पहिल्याच व्हिडिओ मध्ये थांबला एवढा मोठा प्रतिसाद. बरं, हे सगळे जे डायलॉग असतात हे कसे सुचतात बरं तुम्हाला? डायलॉग ते आपलं माइंड म्हणजे स्वतःच्याच. अच्छा, मग मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? हा, ते माझ्या भावानंच केलं. असं कापूस याचा जाय, आईसोबत खुरपायला जाय, असं तसं करून 4,000 साचवले आणि 4,000चा फोन घेतला तसं एक नाही. पहिला व्हिडिओ किती होता? किती वर्ष? 1.5 वर्ष झालंय. अच्छा, हा, आता किती सबस्क्रायबर झाले बरं, फॉलोअर्स? फॉलोअर आता 1.5 वर्षात 2.3 मिलियन. तर मला खात्री आहे जर पब्लिकनं या महाराष्ट्राने 1.5 वर्षात 2.3 मिलियन फॉलोअर केलेत म्हणल्यावर वोटिंगचं तर काय आता प्रभू जिंकून येणार अशी खात्री आहे मला. आता बिग बॉसच्या घरामध्ये राहतोय, चांगल्या पद्धतीने खेळायला असं वाटतंय का? हा, खेळतोय एकदम चांगल्या पद्धतीनेच खेळ असं वाटतंय मला. आता तिथं 2 दार होती, एक मेहनतीचं होतं आणि एक शॉर्टकट होतं, तर त्यानं मेहनतीचं दार निवडलंय. हा बरोबर. मग आतापर्यंत त्याने मेहनतच केली, मग तिथंच मेहनत करायला काय होते. करेल का मेहनत? मेहनतच करणार ते. तू पण त्याच्यासोबत व्हिडिओ बनवतो, तुम्ही अनेक ठिकाणी जाता, काय वाटतं बरं, काय भावना असतात? नाही, आम्हाला मजा येते व्हिडिओ बनवायला, कारण पब्लिक आम्हाला एवढं प्रेम देते म्हणून. आता त्याला एक आजार आहे, गंभीर आजार. ते आजार तुला पण आहे. काय होतं बरं नेमकं या आजारामध्ये? हेच जर रक्त कमी झालं ना तर जेवण जात नाही, असं इकडं तिकडं फिरू वाटत नाही, एका जागेवर बसू वाटतंय, झोपू वाटतंय, जेवण जात नाही. मग बरोबर कळतं की आपलं ब्लड कमी झालंय. मग एवढा आजार असून सुद्धा लोकांना हसवण्याचं काम तुम्ही करता? हा, आम्ही ते काम करतो, आपली परिस्थिती ना दाखवत पण लोकांना हसवतो. आम्हाला पण भारी वाटतं. मग काही जण म्हणतात की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे भेटतात. हा भेटतात ना, पण आता आमचं YouTube चॅनल वरती भेटत होते आम्हाला पैसे. ते आमचं YouTube चॅनल हॅक झालंय, म्हणजे डायरेक्ट रिमूव्ह झालंय. हॅक झालंय का रिमूव्ह झालं, काय झालंय? रिमूव्ह झालं डायरेक्ट. याच्या अगोदर पण काहीतरी हॅक केलं वाटतं अकाउंट कोणी? ते इंस्टा आयडी हॅक झाली होती, पण ती देवाच्या कृपाने आली, रिकवर झाली. अच्छा, इंस्टावर आणि फेसबुकवर दोन्हीवर सारखेच फॉलोअर्स आहेत का? हा, फेसबुक वरती 1 मिलियन ते आता मॉनिटाईज झालंय, त्याचं पण पेमेंट आता येईनच. इंस्टावर जास्त फॉलोअर्स आहेत? हा, इंस्टावर जास्त फॉलोअर. ओके, काय आव्हान करशील बरं राज्यातल्या जनतेला? आता काही दिवसात वोटिंग सुद्धा सुरू होईल. काय नाही, माझ्या भावाला फक्त सपोर्ट करा, वोटिंग करा आणि त्याला या जालन्यामध्ये ट्रॉफी घेऊनच यायची. नमस्कार.